डोर इथून ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपल्याला एक एक कपडा टाकायचा. कॉइन, पेन, मेटलचे वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. पूर्ण टप आहे हा. एकतर निम्म भरायचा. फुल भरत असेल आपण तर 4 बोटं पेस्ट ठेवायचा, थोडीशी जागा ठेवायची. त्याच्यानंतर हा रिन डिटर्जंट ट्रे इथून ओपन होईल. ह्या ट्रे मध्ये आपल्याला लिक्विड यूज करायचं आहे ह्या ट्रे मध्ये. आणि आपण जर पावडर यूज करत असाल तर पावडर डायरेक्ट आपल्याला इथं टाकायची. ह्याच्यामध्ये कम्फर्ट, डेटॉल, सेंट, ऍडिटिव्ह काय असेल तर इथं येईल. तर आपल्याला लिक्विड वापरत असाल तरच हा ट्रे इथं ठेवायचा. हे कॅप इथंच राहील. हा ट्रे इथं ठेवायचा. ह्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड हे बंद करायचं. डोर इथं ऑन केल्यानंतर हे प्रोग्रामचं बटन आहे. हे सगळे प्रोग्राम आहेत. जसे कपडे असतील तसे ते सगळे प्रोग्राम दिलेले आहेत. आता प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी किंवा मार्क घेण्यासाठी आपल्याला हे बटन आहे गोल फिरवावं लागतं. आता मिक्स डेली आपण दररोजचा प्रोग्राम घेतो. मिक्स कपडे असतील तर ते आपल्याला मिक्स मध्ये यूज करायचे. त्याच्यानंतर स्मार्ट सेन्स आहे. ऑटोमॅटिक प्रोग्राम आहे. सिस्टीमवर चालतं. म्हणजे कपडे टाकायचे आपण त्याच्यावरती ज्या कपड्याचे जेवढे कपडे टाकलेत आपण त्याच्यावरती पाण्याची लेवल वगैरे ठरवतं. टायमिंग वगैरे तेच ठरवतं आणि ते क्लीन होतात कपडे. त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश. कमी मळलेले कपडे असतील इथं टायमिंग दाखवतं 28 मिनिटासाठी ते क्लीन होतात. कमी मळलेले कपडे असतील दररोजचे कपडे, मिक्स कमी मळलेले इथे येतील आणि मिक्स जास्त मळलेली. ब्लँकेट्स, कर्टन्स, कव्हर्स वगैरे असतील तर ते इथं क्लीन करायचे. जसे कपडे असतील तसे सगळे प्रोग्राम आहेत. बेबीवेअर लहान बाळांचे असतील तर ते आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये क्लीन करायचे. जीन्स, हे जीन्सचे कपडे असतील किंवा बेडशीट असतील, ब्लँकेट वगैरे असतील, हेवी लोड ह्याच्यामध्ये येईल. अँटी अलर्जन, घरात पेशंट वगैरे असतील, पेशंटचे कपडे असतील, लहान बाळांचे कपडे असतील, ज्यांना स्टीम वगैरे द्यायची तर ते इथे येतील. त्याच्यानंतर स्टीम फायटर, जास्त डाग वगैरे असतील, जास्त कपडे मळलेले असतील तर इथे येतील. त्याच्यानंतर हा डेलिकेट्स आहे. साड्या असतील, वर्क काम केलं, नाजूक कपडे ते ह्याच्यामध्ये क्लीन करायचे. वर्क काम केलेलं असतं, टिकले वगैरे निघून जाऊ नये त्यासाठी असतं. आणि माय सायकल आहे. इथं टायमिंग वगैरे काय दाखवणार नाही. इकडले एक्स्ट्राचे ऑप्शन म्हणजे आपल्याला फक्त वॉश करायचंय तर आपण 3 मिनिटासाठी वॉश घेऊ शकतो. रिन्स करायचं एक्स्ट्रा 1, 2 असं आपल्याला एक रिन्स पण एक्स्ट्रा घेऊ शकतो. स्पिन करायचंय म्हणजे आपल्या पद्धतीने आपण ते माय सायकल लावू शकतो. हे स्टार्ट केलं 29 मिनिटासाठी ही सायकल लावली. त्याच्यामध्ये ते वॉश करणार आहे, रिन्स घेणार आहे आणि स्पिन करणार आहे. असं आपल्या पद्धतीने आपण सायकल लावू शकतो. किंवा आपल्याला फक्त स्पिनच करायचं. स्पिन केलं, स्टार्ट केलं की 10 मिनिटासाठी स्पिन जाईल. असे आपण एक्स्ट्राचे ऑप्शन घेऊ शकतो माय सायकलमध्ये. आता आपण कोणताही प्रोग्राम घेतोय तर आपण दररोजचा वापरण्यासाठी आपण मिक्स घेतला. मिक्स घेतल्यानंतर वॉटर लेवल 5 घेतली. ऑटोमॅटिक 5 सिलेक्टच आहे पण आपल्याला कमी जास्त करायची, 6 करायची, 7 करायची, 8 असे आपण लेवल 10 पर्यंत पण हे तो मॅन्युअली वाढवू शकतो. त्यानंतर वॉश आहे. आता ह्या प्रोग्राम मध्ये एक्सप्रेस वॉश मध्ये वॉश पण करणार आहे ते तर आपल्याला एक्स्ट्रा वॉश घ्यायचंय. 6 मिनिटं, 9 मिनिटं, 12 मिनिटं असं आपण एक्स्ट्रा वॉश पण घेऊ शकतो. एक्स्ट्रा आपण वाढवू शकतो. त्याच्यानंतर रिन्स आहे. आपल्याला रिन्स पण आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. 1 वेळ, 2 वेळ, तिथं 2 आलं, 2 वेळा पण किंवा 3 असं 5 वेळापर्यंत आपण एक्स्ट्रा पण रिन्स घेऊ शकतो. त्याच्यानंतर स्पिनचं बटन आहे. आपण एक्स्ट्रा स्पिन पण करू शकतो. 3 मिनिटासाठी, 4 मिनिटासाठी स्पिन पण वाढवू शकतो. आता आपल्याला फक्त स्पिनच करायचंय तर आपण मशीन फक्त इथून ऑन केली. ऑन केल्यानंतर स्पिनचं बटन दाबलं, डायरेक्ट स्टार्ट केला तर स्पिनला जाईल. 10 मिनिटासाठी स्पिन करा. म्हणजे ओली कपडे आहेत, पावसात भिजून आलेले ओली कपडे फक्त किंवा बाहेर धुतलेले कपडे फक्त ड्राय करायचे, सुकवायचे. त्यासाठी आपल्याला डायरेक्ट स्पिन केलं की ते सुकवायला जाईल. त्याच्यानंतर हा इथं डिले दिलेला आहे. म्हणजे आपण आता इथं डिले लावू शकतो 1 तास. असं 24 तासापर्यंत आहे तिथं, 5 तास. आता आपण इथं घेऊन गेलो 10 तासापर्यंत. 10 तास आलं तिथं स्टार्ट केलं. 10 तासानंतर हा डिले लागून गेला. 10 तासानंतर मशीन ते ऑटोमॅटिक चालू होणार. म्हणजे सगळे बाहेर जाणार आहेत आणि 5 वाजता घरी येणार तर 4 तासापर्यंत, 4 वाजेपर्यंत आपण तो डिले लावायचा. 4ला कपडे ते क्लीन होऊन 5 वाजता आपण डायरेक्ट येऊन काढायचे. ऑटोमॅटिक ते क्लीन होऊन जातील. त्याच्यानंतर इथे एक टप क्लीन दिलेलं आहे. ऑब्लिकला छोट्या अक्षरात ते लिहिलेलं आहे. तर आपल्याला डिलेचं बटन 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं. तेव्हा इथं टप क्लीन ऍक्टिव्ह होईल. हा प्रोग्राम कशासाठी 2 तास 8 मिनिटासाठी स्टार्ट केलं की ते स्टार्ट होऊन जाईल. 2 तास 8 मिनिटासाठी तो रन करेल. त्याच्यामध्ये कपडे नाही टाकायचे, मोकळे आपल्याला ते क्लीन करावं लागतं. म्हणजे पावडर वगैरे टाकायची, पावडर टाकून ते मोकळं क्लीन होऊन जाईल. त्याच्यानंतर इथं एक टेम्परेचर दिलेलं आहे. आता आपण कोणताही एखादा मोठा प्रोग्राम घेतोय, आता मिक्स डेली घेतोय आपण तर इथं टेम्परेचर लिहिलेलं आहे. आपल्याला 40 डिग्री घ्यायचं आहे. म्हणजे पाणी गरम करणे 40 डिग्रीपर्यंत गरम करेल, 60 डिग्रीपर्यंत करेल. किंवा आपल्याला स्टीम द्यायचं आहे. हे स्टीम म्हणजे निर्जंतुकीकरण केलं जातं. वाफेवरती कपडे क्लीन होतात. लहान बाळांचे असतील किंवा पेशंटचे कपडे असतील तर ते आपण या प्रोग्रामला क्लीन करतो. त्याच्यानंतर हेच बटन आहे ना, आपण 3 सेकंद प्रेस करून ठेवलं. टेम्परेचरचं बटन आपण 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं. एअर ड्रायला जाते. आता 2 तास 47 मिनिटासाठी आपण स्टार्ट केली. 2 तास 47 मिनिटं ते क्लीन होईल.
म्हणजे ते काय कशासाठी करतो आपण, जेव्हा आपण आता मशीन वापरतोय आणि आपण 1-2 महिन्यासाठी बाहेर जाणार आहे तेव्हा ते एअर ड्राय करतो, म्हणजे आपण पूर्ण ते मशीन मधलं पाणी ते पूर्ण ते क्लीन होऊन जाईल, म्हणजे बाहेर फेकलं जातं, बाहेर काढलं जातं. त्यासाठी ते आपण त्याच्यामध्ये आपण कपडे पण ते ड्राय करू शकतो. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे डोअर उघडायचं. आता हे प्रोग्राम आहेत सगळे, जसे कपडे असतील ते हे सगळे प्रोग्राम आहेत. आता आपल्याला कोणताही प्रोग्राम घ्यायचा, इथं आपल्याला काय चेंजेस करायचं असेल तर करायचं, नाही तर मग डायरेक्ट स्टार्टचं बटन आहे ते क्लीन होऊन जातील. आता पहिल्यांदा काय करायचं, डोअर उघडायचं. डोअर उघडल्यानंतर इथं आपल्याला कपडे टाकायचे, एक एक कपडा टाकायचा, कॉईन वगैरे सगळं ते आपल्याला चेक करून टाकायचंय. चेक करून टाकल्यानंतर एकतर निम्मा भरायचा, फुल भरायचा असेल तर 4 बोटं, पेस्ट थोडी जागा, शक्यतो लिक्विड वापरायचं. आता रिन डिटर्जंट ट्रे आपण ओपन केलं, ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट लिक्विड टाकायचं. बरोबर, आता लिक्विड टाकून झालं. लिक्विड टाकून झाल्यानंतर हे डोअर आपण क्लोज केलं, बंद केलं. बंद केल्यानंतर इथून मशीनचं पॉवर बटन ऑन केलं. ऑन केल्यानंतर हे गोल बटन फिरून आपण हा मिक्स, जास्त कपडे मळलेले असतील तर आपल्याला हिथं घ्यायचंय आणि कमी मळलेले असतील दररोजची तर आपल्याला हिथं घ्यायचंय. मग आपण कपडे टाकले, लिक्विड टाकलं, त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉशवरती घेतलं. आता वॉटर लेवल 5 घेतली. आता इकडे आपल्याला वॉश होणार आहे, रिन्स होणार आहे, स्पिन पण होणार आहे. पण आपल्याला अजून काही चेंजेस करायचं असेल तर आपण करून घ्यायचं आणि नंतर इथून मशीन स्टार्ट करायचे. ऑटोमॅटिक ते कपडे आपले पूर्ण प्रोग्राम होऊन क्लीन होऊन जातील. नंतर इथं एंड येईल. एंड आल्यानंतर कपडे प्रोग्राम कम्प्लीट झालेला असेल, आपल्याला ते कपडे मग काढून घ्यायचे.